नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, इयत्ता 12वी अर्थशास्त्र विषयाच्या बोर्ड परीक्षा फेब्रुवारी 2026साठी आणखी एक महत्त्वाचा व्हिडिओ आपण पाहत आहोत. तो आहे सहसंबंध पूर्ण करा याच्या संदर्भातला महत्त्वाच्या प्रश्नांची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत. क्वेश्चन पहिला, यामध्ये आपण खूप वेळा जे प्रश्न सतत बोर्ड परीक्षेला येतात त्याच्यावरती फोकस केला, तर त्याच्यातला हा एक प्रश्न आपल्याला खूप दरवर्षी म्हणजे विचारलेला पाहायला मिळाला, सहसंबंध पूर्ण करायचा. तर त्यामध्ये कोणते क्वेश्चन, तो भाग वेगळा, पण सहसंबंधाचा प्रश्न विचारला जातो, म्हणून सहसंबंधांमधलेच प्रश्न आपल्याला अभ्यासून जाणं गरजेचं असतं. तर याच्यात सगळ्यात महत्त्वाचे सहसंबंध कोणते आहेत पहा. पहिला या ठिकाणी सूक्ष्म अर्थशास्त्र झाड, तर मग स्थूल अर्थशास्त्राचा संबंध कशाशी येईल? जसा सूक्ष्मचा झाडाशी येतो तसा स्थूलचा कशाशी येतो? जंगल किंवा वन, हे असं तुम्ही लिहू शकता. कारण सूक्ष्म म्हणजे एक मग झाडांमधलं एकच झाड, आणि स्थूल म्हणजे सगळे मिळून, मग सगळं झाडं मिळून जंगल बनतं, असा हा सहसंबंध आहे. तर ह्या सहसंबंधांवरती प्रश्न विचारले जातात, आणि हा लक्षात ठेवा, खूप वेळा विचारला गेलेला प्रश्न आहे. त्यानंतर एक ग्राहक, वैयक्तिक मागणी. एका ग्राहकाची मागणी वैयक्तिक मागणी असते. मग अनेक ग्राहकांची मागणीला काय म्हणणार आपण? बाजार मागणी. त्यानंतर खाली दिलं आहे पुरवठा वक्र वर जाणारा. मग खाली येणारा वक्र कोणाचा असतो? खाली येणारा वक्र असतो मागणीचा. मागणी वक्र खाली येणारा, पुरवठा वक्र वर जाणारा. किंमत निर्देशांक भाववाढ मोजण्यासाठी विचारात घेतला जातो. तर मग शेती उत्पादन मोजण्यासाठी कोणता निर्देशांक? कृषी उत्पादन निर्देशांक. त्यानंतर भारतीय स्टेट बँक ही व्यापारी बँक आहे. मग मध्यवर्ती बँक कोणती? भारतीय रिझर्व्ह बँक ही मध्यवर्ती बँक आहे. तर भारतीय स्टेट बँक ही व्यापारी बँक आहे. यानंतर नेक्स्ट, सूक्ष्म अर्थशास्त्र किंमत सिद्धांत म्हणून ओळखलं जातं. तर मग स्थूल अर्थशास्त्राला कोणतं सिद्धांत म्हणतात? उत्पन्न व रोजगार सिद्धांत. त्यानंतर प्रत्यक्ष मागणी अन्नधान्य व भ्रमणध्वनीची असते. तर मग भूमी व श्रमाची मागणी कोणती असेल? तर ती असते अप्रत्यक्ष मागणी. अप्रत्यक्ष मागणी. त्यानंतर संपूर्ण लवचिक मागणी, इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज इन्फिनाईटचं चिन्ह दिले पहा, अनंत, संपूर्ण, हे सूत्रामध्ये असं दाखवतात. तर मग ED इज इक्वल टू 1 हे कोणाच्या बाबतीत दाखवलं जातं? एकक लवचिक मागणीच्या बाबतीत दाखवलं जातं. याची हे किंमत लवचिकतेचे 5 प्रकार आहेत, आणि त्याचे हे 5 सूत्र लक्षात ठेवा. त्यानंतर उत्पादन पद्धत, मालसाठा पद्धत. उत्पादन पद्धतीला मालसाठा पद्धत म्हणतात. मग घटक पद्धतीला काय म्हणतात? उत्पन्न पद्धत. त्याला म्हणतात उत्पन्न पद्धत. त्यानंतर वस्तू आणि सेवा कर म्हणजे GST हा असतो अप्रत्यक्ष कर. तर मग वैयक्तिक उत्पन्नावर लावलेला कर कोणता असतो? तो असतो प्रत्यक्ष कर. त्यानंतर जाऊयात नेक्स्ट पुढच्या प्रश्नाकडं. पुढचा प्रश्न, सूक्ष्म अर्थशास्त्र झाड, स्थूल अर्थशास्त्र जंगल. सामान्य वस्तूची किंमत व मागणी यांचा व्यस्त संबंध आहे. वस्तूची किंमत आणि मागणीचा व्यस्त. तर गिफेन वस्तूच्या बाबतीत काय असेल? गिफेन वस्तूच्या बाबतीत समसंबंध असतो. समसंबंध असतो. त्यानंतर पूर्ण स्पर्धा ओळखायची आपल्याला. मक्तेदारीत एकच विक्रेता असतो. पूर्ण स्पर्धेत असंख्य विक्रेते असतात. एकूण प्राप्ती सूत्र दिलेले पास, सरासरी प्राप्तीचं दिले. एकूण प्राप्ती काढण्याचं सूत्र काय आहे? एकूण नगसंख्या गुणिले किंमत, म्हणजे तुम्हाला काय मिळते? एकूण प्राप्ती, किती पैसे मिळाले ते. त्यानंतर उत्पन्न पद्धत आत्ताच पाहिलं आपण. आता मगाशी पहा, जे एक वर्षी बोर्डला परीक्षेला प्रश्न विचारला ना, तो उत्पन्न पद्धत दिलं नव्हतं नाव, म्हणजे इकडचा राईट साईडचा संबंध आपल्याला अनकम्प्लीट दिला. आता लेफ्ट साईडचा अनकम्प्लीट करून दिलेला आहे. म्हणजे प्रश्न तेच आहेत, फक्त वेगळ्या पद्धतीने विचारले जातात. उत्पादन पद्धतीला मालसाठा पद्धत म्हणतात, आणि उत्पन्न पद्धतीला घटक पद्धत असं म्हणतात. यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न,
पेन आणि शाई यांची मागणी कशी आहे? चहा आणि कॉफीची पर्यायी वस्तूची मागणी असते. तर पेन आणि शाईची मागणी ही पूरक किंवा संयुक्त मागणी असते. त्यानंतर सूक्ष्म अर्थशास्त्र झाड, स्थूल अर्थशास्त्र जंगल. आता हे तुमचं पाठच झालेलं असेल. निर्देशांकाच्या बाबतीत जे काही अक्षरांनी दाखवले जातात ना, त्याच्यावर प्रश्न होता. P1 हे चालू वर्षातली किंमत दाखवण्यात जाते. P म्हणजे प्राईज आणि चालू वर्षाची हे कळतं कशावरून? तिथं 1 लिहिलेलं असो P1 आणि मूळ वर्ष त्याच्यातली किमतीसाठी P वापरायचा आणि मूळ वर्षासाठी काय करायचं? 0 वापरायचं. हे आपण डिटेलमध्ये पाहिलेले आहे. तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील तर लक्षात येईल. त्यानंतर पहा, पुरवठा वक्र वर जाणारा, मागणी वक्र खाली येणारा. तात्विक अडचण, हस्तांतरित देणे, माल साठ्याचे मूल्य, ही कोणती अडचण? ही आहे व्यावहारिक अडचण. ही आहे व्यावहारिक अडचण. त्यानंतर नेक्स्ट, सर्वसाधारण समतोल सूक्ष्म अर्थशास्त्रात अभ्यासला जातो. तो स्थूल अर्थशास्त्रात अभ्यासला जातो. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये कोणता समतोल आहे? आंशिक समतोल आहे. इकडे सर्वसाधारण आहे, इकडे आंशिक आहे. उत्पादन पद्धत, तोच प्रश्न आहे बा. मालसाठा पद्धत. रूपोपयोगिता, फर्निचर. मग डॉक्टर हे कोणत्या उपयोगितेचं उदाहरण आहे? सेवा उपयोगितेचे. कुठल्या? सेवा उपयोगितेचे. पुन्हा तोच प्रश्न बा. संपूर्ण लवचिक मागणी, ED = इन्फिनिट आणि ED = 0 आल्या. मग अशी 1 होता. मी म्हटलं ना, थोडासा बदल प्रश्नात असतो. प्रश्न सेमच आहे जवळपास. ED = 1 असेल तर त्यावेळेस काय असतं? संपूर्ण अलवचिक मागणी असते. त्यानंतर बा, इतर घटक स्थिर, पुरवठ्याचं विचलन होतं. इतर घटक स्थिर असताना पुरवठ्यात विचलन होतं. आणि पुरवठ्यातील बदल केव्हा होतात? किंमत स्थिर असताना. इकडं काय स्थिर असतं? इतर घटक. आणि पुरवठ्यात बदल होताना काय स्थिर असतं? किंमत स्थिर असते बा. त्यानंतर नेक्स्ट, नाणे बाजार, अल्पकालीन निधी. तर भांडवल बाजाराचा हा दीर्घकालीन निधी असते. पुरवण्यासाठी हे बाजार आहेत. टेबल आणि खुर्ची रूपयोगितेचं उदाहरण आहे. मग संगणकाची माहिती ज्ञान उपयोगितेचं उदाहरण आहे. अप्रत्यक्ष मागणी कामगारांची असते. कपड्याची मागणी प्रत्यक्ष मागणी असते. हस्तांतरित देणे तात्विक अडचण आहे. तर मालाच्या साठ्याचे मूल्य व्यावहारिक अडचण आहे किंवा त्याला संख्यात्मक अडचण देखील म्हणतात. सरकारी खर्च जास्त आणि प्राप्ती कमी, ते असतं तुटीचं अंदाजपत्रक. त्यावेळी तूट निर्माण होते. आणि सरकारी खर्च आणि प्राप्ती सारखीच असेल तर मग कोणतं अंदाजपत्रक? समतोल अंदाजपत्रक किंवा संतुलित अंदाजपत्रक. अंदाजपत्रकाचे 3 प्रकार आहेत आणि ह्या 3 प्रकारातले इथं 2 आले. तुटीचं आलं, समतोल आलं आणि दुसरं एक कुठलं राहिलं? ज्याच्यामध्ये शिल्लक असते म्हणून ते शिल्लकीचं अंदाजपत्रक असतं. त्यानंतर नेक्स्ट पुढचा पहा, अंतर्गत व्यापार त्याला गृहव्यापार म्हणतात आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराला विदेशी किंवा बाह्य व्यापार म्हणतात. एकच किंमत पूर्ण स्पर्धेत असते, भिन्न किंमत मक्तेदारीत असते. SBI व्यापारी बँक आहे, तर RBI मध्यवर्ती बँक आहे. म्हणजे हे मगाशी नावासह होत्या, सेम असाच प्रश्न होता. स्टेट बँक ऑफ इंडिया, भारतीय भारतीय मध्यवर्ती बँक. ठीक आहे, अशी नावं होती. आता त्यांचे शॉर्ट फॉर्म आलेले आहेत. त्यानंतर बा, उत्पन्न पद्धत, घटक पद्धत, तोच प्रश्न आहे. उत्पादन पद्धतीला मालसाठा पद्धत म्हणून. आर्थिक तेजीच्या कालखंडात शिल्लकीचं अंदाजपत्रक वापरलं जातं. तर आर्थिक मंदीत कोणतं वापरलं जाईल? तुटीचं अंदाजपत्रक. आत्ताच आपण ते 3 प्रकार पाहिले, त्याच्यावरचा प्रश्न. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे होते सहसंबंधावरती आत्तापर्यंत विचारलेले प्रश्न आणि आत्ता देखील जे परीक्षा होणार आहे त्याच्यामध्ये येणारे प्रश्न आहेत. विसंगत शब्दावरती आपण यापूर्वी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. त्याचबरोबर पारिभाषिक शब्द ओळखा, त्याच्यावरचे प्रश्न अपलोड केलेत, उत्तरासह केलेले आहेत. आता मी फक्त इम्पॉर्टंट क्वेश्चन नाही सांगितले, तुम्हाला याची उत्तरं पण दिलेली आहेत. म्हणजे आता वेळ फार कमी आहे तर तुम्हाला डायरेक्ट इथंच उत्तरासह अभ्यास होईल. म्हणून पहिल्या प्रश्नाचा तुमचा प्रश्न या ठिकाणी आपण कवर केलेला आहे. आता फक्त 2च प्रश्न आपले बाकी आहेत. बाकी सर्वांचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. आज आणि उद्या हे दोन्हीही
व्हिडिओ तुम्हाला मिळून जातील अभ्यास करण्यासाठी. तुम्ही जर अपलोड केले अभ्यास सुरू केले असतील तर त्या प्रश्नांचे अभ्यास तुमचे झालेले असतील. आता फक्त आपला प्रश्न दुसरा आणि प्रश्न तिसरा राहिला आहे. आज आपण प्रश्न तिसरा कव्हर करणार आहेत आणि उद्या प्रश्न दुसऱ्यावरती फोकस करूया. चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.